हॅलो, तुमचं लग्न झालंय का? नाही हो अजून. मोठा लट बंगला आहे, 4 फ्लॅट आहेत, 13 एकर पाण्याची जमीन आहे, पैसा अडका सोनं नाणं सगळं काही आहे. पण मनासारखी मुलगीच भेटना हो. तुमच्या बघण्यात आहे काय कधी मुलगी? मी तुमची बायको बोललाले हो. घरात तेल मीठ संपले ते घेऊन या आणि त्याच्यासोबत आठवणीनं आयोडेक्स पण घेऊन या. हॅलो गुगल, होळीला नवऱ्याला रंग लावला तर चालतो का? अगं बाई, तुझा नवरा लय रंग 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 रंगीला आहे. म्हणजे मला काय समजलं नाही. तुला समजलं नाही ते बरं झालं. अगं सांग. बरं, तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर जीव आहे का? अगो माझ्या नवऱ्याचा माझ्यावर लय जीव आहे ग. मला सारखा म्हणतो, तू माझी एकुलती एक बायको आहे, तू माझी एकुलती एक बायको आहे. मग दुसऱ्यांना काय 4-4 बायका आहेत त्या काय? आंबट झार बोलते ग. अगो बाई, गावाकडे गेलो का नाही, नवरा मला पहिल्यांदा का नाही खायला भज आणतोय भज. अगं खुळी बाई, तू का नुसतीच भजी पितोय मस्तानी आणि तुला आणतोय फक्त भजी. आता मी काय करू मग? तू आता काहीही करू नकोस. तू तुझ्या नवऱ्याचा मोबाईल तपासत असतेस का? जापान होऊ दे त्या मोबाईलचा, सगळी इंग्रजीतच नाव आहे ती बघ. मला काय कळतं येडीला. पण आता त्याला रंग लावू का नका सांग मग. तू आता रंग लाव, पण रंग. हे गुगल, खोबऱ्याची चटणी कशी बनवायची? ये बाई, तुझ्या आईने तुला काय शिकवलं का नाही? तुला या भाऊ येत नाही तर लगीन कशाला केलं मग? ए सटवे, तुला सांग वाटलं सांग ना तर राहू दे. तुझ्या जिभेला लय चटका हाय ग. अगं भगवाने, तुझ्या काय पाचात आणून देतीस काय मला? शिव्या देशील तर तुझं तोंड फोडून तुझ्या नवऱ्याला सांगेन बघ. अगं तुला बी माझ्या नवऱ्याला बी उकळत खोबऱ्या संग चिचिन. हे हे मग कोणाला विचारते? राहू दे, माझं मी करते कसं येईल तसं मला. सिगरेट ओढता का? नाही नाही दारू पिता? नाही नाही सुपारी? नाही आंबट शोक? नाही नाही हो काय काय काहीच नाही, हिला व्यसन सगळं नाही नाही नाही. मी का तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर? एक तरी व्यसन पाहिजे ना. पथ्य काय सांगू तुम्हाला? पट्टी दिलोय, औषध गोळ्या दिलोय, तासाभरात बरं वाटेल. बर साहेब, किती पैसे झाले सांगा की. वहिनी, मी घरचा डॉक्टर आहे, तुम्हाला काय द्यायचंय ती द्या. बर डॉक्टर साहेब आलेच. लय मोठं म्हणा आमच्या बाईचं, लय मोठ्या म्हणायचं साहेब. घरात आलेला माणूस जेवण केल्याशिवाय जात नाही बुवा, उपाशी जातच नाही. लय मोठं मन. हे घ्या डॉक्टर साहेब. पट्टी काढ, पट्टी काढ. ओ साहेब राहू द्या की साहेब. ओ साहेब, ओ पट्टी साहेब, काढ म्हटलं ना तर. ओ साहेब, ओ साहेब. गोळ्या चिठ्ठी दे. अहो भाऊजी, जाओ तुमच्या दादाला बोलून आणा. मटण शिजलंय. मटण असल्या दिवशी त्यांनी दारू पित्यात, कुठं तर पेत बसले असतील. जावा बोलून आणा जावा. मटण असल्यावर दारू प्यायची काय गरज आहे? गप मटण खायचं, निवांत राहायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी, त्याला अजिबात दारू पिऊ देत नाही. थांबा, त्याला लगेच घेऊन येतो. अहो ऐका की, बोल की. ते तुमचं मित्र नाही का मजनू दादा? हा मग आज त्यांची मस्तपैकी चेष्टा करू. ते कसं? तुम्ही त्यांना फोन करून सांगा आज वहिनी घरात नाही, ये मस्तपैकी पार्टी करू म्हणून. होय होय होय, थांब 1 मिनिट थांब. हॅलो मजनू, बोल की मित्रा. कुठं आहेस रे मित्रा? हाय की इथंच. अरे मित्र, आज घराकडे ये की. कशाला रे बाबा? अरे तुझी वहिनी नाही घरात, मस्त पार्टी बिर्टी करू, दारू बिरू घेऊन ये. अरे मित्रा, घरात वहिनी नाही तर मग तुझ्या सेटिंगला मी बोललो की त्या संगीताला. कोण आहे ही संगीता? अगं संगीता नाही का, ते संगीताचा कार्यक्रम म्हणला तर वाजवायचं संगीत. जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. का बर? माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते. हॅलो, तुमचं लग्न झालंय का? नाही हो अजून. मोठा लट बंगला आहे, 4 फ्लॅट आहेत, 13 एकर पाण्याची जमीन आहे, पैसा अडका सोनं नाणं सगळं काही आहे. पण मनासारखी मुलगीच भेटना हो. तुमच्या बघण्यात आहे काय कधी मुलगी? मी तुमची बायको बोललाले हो. घरात तेल मीठ संपले ते घेऊन या आणि त्याच्यासोबत आठवणीनं आयोडेक्स पण घेऊन या. नातेवाईकांच्या खऱ्या अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर अधूनमधून त्यांना 3-4 हजार मागत जावं.
मी एवढी हुशार आहे ना, तुम्ही मला कोणत्या पण प्राण्याचं नाव सांगा, मी तुमच्या सोबत त्या आवाजातच दिवसभर बोलणार. होय का? हा बर शेळी हा. बर. मला पावडर लावून कोणी फसवलं? म्या, माझ्या खिशातलं पैसे कोण चोरतय? म्या, सगळ्यात काम चुकार कोण आहे? म्या, आणि आमच्या घरच्या त्यात भांडणं कोणी लावली? म्या. ऐक ना, हा मी तुझा मोबाईल, तू माझा चार्जर. तुला पाहिलं तरी मी चार्ज होतो. असा डिस्प्ले फोडीन ना तुझा, कुठला सर्व्हिस सेंटर वाला रिपेअर करायला घेणार नाही तुला, समजला का? नवरा आणि बायको यांची उत्तम व्याख्या. आठवून आठवून भांडते, तिला बायको म्हणते, आणि विसरल्यामुळे बोलणी खातो, त्याला नवरा म्हणतो. अहो मी होय म्हणून टिकली. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, चला की दिंडीत घरी काय करता बसून. पण औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? पटकन सांग. थांबा ना, तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का ते? दीदी तुझ्या वहिनीला दवाखान्यात घेऊन चाललोय. का काय झालंय? काय नाही गे दीदी, हिचा बीपी लो झालाय. एकदा तोंड उघडली की अख्ख्या खानदानाचा बीपी वाढत त्या, आणि हिचा बीपी कसा काय कमी झाला? सिगरेट ओढता का? नाही नाही दारू पिता? नाही नाही सुपारी? नाही आंबट शोक? नाही, नाही, हो, काहीतरी काय काहीच नाही हिला व्यसन. सगळं नाही नाही नाही. मी का तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर? हा? एक तरी व्यसन पाहिजे ना. पथ्य काय सांगू तुम्हाला?